समाजासाठी लढत होते पण घरच्यासाठी सुद्धा एक घरी असं. आमचे पप्पा आमच्या घरी आले पण ते वडील म्हणून नाही, ते पाहुणा म्हणून आले, खूप दुःख होते. पण ही वेळ सरकारने आणली, आता सरकारला पण थोपवल्याशिवाय आम्ही राहणार नाही. वाट पाहते होती ऑप्शनासाठी, तिथपर्यंत आलेलं बघितलं आम्ही. इच्छा होती पप्पाला जवळून पाहण्याची, पप्पाला भेटण्याची, ती पूर्ण झाली. पण सरकारी सरसकट आरक्षण देऊन त्यांना आमचं कायमचं आमचं वडील म्हणून आमच्या घरात आणून सोडव. अंमलबजावणीसाठी लांब होते तर बाप म्हणजे कुटुंब पण अवेलना होऊच लागली, तुमची पण परवड होऊ लागली. त्यामुळे समाजासाठी थोडं कष्ट, थोडं त्याग करणं पडतं, तो आम्ही नक्कीच करू. पण पुढच्या वर्षात आणि पप्पा नक्कीच पूर्ण आरक्षण घेऊनच घरी येतील एवढं मी सरकार. पण जर पप्पाचं बरं जीवाचं बरं वाईट झालं उपोषण करताना तर सरकारला आम्ही सोडणार नाही, एवढी जर आमची घोषणा आहे. आनंद झाला की आज घरी आले त्याचा, परंतु त्यांनी आता सांगितलं की मी समाज म्हणूनच घरी आलो. याचं दुःख म्हणजे सरकारच आहे. जर सरकारने अंमलबजावणी लवकरात लवकर केली असती तर ते नक्कीच माझे पती म्हणूनच घरी आले असते. खूप दिवसापासून आपली प्रतीक्षा होती. मागच्या 3 दिवसात तर तुम्ही अगदी चातकाप्रमाणे वाट पाहत केलं. हो, असं वाटत होतं की ते लवकर, त्यांनी ज्या दिवशी सांगितलं 31 तारखेला घरी जाणार, तर 31 तारखेच्या दिवशी दिवसभर मी त्यांची वाट पाहत होते.